नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यातील 10वा पाठ मानवी वस्ती या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे. परंतु त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंध आणि पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर ते देखील तुम्ही नक्की चेक करा. तर चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला पाहूयात पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे. तर या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत. आकृती 10.2 अ, ब, क आणि ड मधील चित्रांचे निरीक्षण करा, त्यावर विचार करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पृष्ठ क्रमांक 62 आणि 63 वरती हे प्रश्न आहेत आणि ही चित्रे आहेत यांना अ, ब, क, ड अशी नावे दिलेली आहेत. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, चित्रांमध्ये काय काय दिसत आहे? तर चित्रांमध्ये मानवाच्या वस्त्या, घरे, माणसे, पक्षी, डोंगर, नद्या, शेते, झाडे, रस्ते, वाहतुकीची साधने दिसत आहेत. 2. कोणकोणत्या बाबी तुमच्या परिचयाच्या आहेत? तर चित्रामधील सर्व बाबी आमच्या परिचयाच्या आहेत. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या चित्रात वस्ती विरळ आहे? तर अ व क या चित्रांमध्ये वस्ती विरळ आहे. चौथा प्रश्न आहे, कोणत्या चित्रामध्ये शेती दिसत आहे? तर क या चित्रामध्ये शेती दिसत आहे. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या चित्रामध्ये दाट लोकवस्ती दिसत आहे? तर ब या चित्रामध्ये दाट लोकवस्ती दिसते. सहावा प्रश्न आहे, कोणत्या चित्रात गगनचुंबी इमारती दिसतात? उत्तर आहे ब या चित्रात गगनचुंबी इमारती दिसतात. सातवा प्रश्न आहे, वरील चित्रांना खालीलपैकी योग्य नाव द्या. ग्रामीण वस्ती, आदिवासी पाडा, नगर, शहर. तर पहिल्या चित्राला नाव देता येईल ग्रामीण वस्ती. अ 2 आहे आदिवासी पाडा. क या चित्राला हे नाव देता येईल आणि ड या चित्राला नगर हे नाव देता येईल आणि ब या चित्राला शहर हे नाव देता येईल. तर आठवा प्रश्न बघूयात, वस्त्यांमधील दिसणाऱ्या विकासानुसार चित्रांचे क्रम. तर वस्त्यामधील दिसणाऱ्या विकासानुसार चित्रांचे क्रम पाहूयात. ब, ड, अ आणि क असा यांचा क्रम राहील. आता या ठिकाणी देखील आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. तुम्ही चित्राचं बारीकसं निरीक्षण केलं तर त्याला त्या ठिकाणी वस्त्या दाखवलेल्या आहेत आणि वस्त्याला अ, ब आणि क अशी नावे दिली आहेत. तर या आकृतीवरून आकृती 10.3 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करा. असा प्रश्न आहे. त्यातील पहिला, चित्र अ मधील मानवी वस्ती आणि चित्र ब मधील मानवी वस्ती यामध्ये कोणता फरक आहे? उत्तर पाहूयात. चित्र अ मधील मानवी वस्ती ही उतारावर आहे आणि नदीच्या किनारी आहे. तर चित्र ब मधील मानवी वस्ती ही सपाट जागेवर व रस्त्याच्या कडेला दिसते. या वस्तीतील घरे एका रेषेत दिसतात. दुसरा प्रश्न आहे, चित्र ब आणि क मधील मानवी वस्तीत कोणता फरक आढळतो? उत्तर पाहूयात. चित्र ब मधील मानवी वस्ती ही सपाट प्रदेशावर असून घरे ही एका सरळ रेषेत आहेत. तर क या मानवी वस्तीतील घर उंचावर असून तेथे एकच घर दिसत आहे. तिसरा प्रश्न पाहूयात. 2 पेक्षा कमी घरे असणारी वस्ती कोठे आढळते? तर उत्तर आहे 2 पेक्षा कमी घरे असणारी वस्ती चित्र क मध्ये आढळते. चौथा प्रश्न आहे, तुम्ही राहत असलेली वस्ती यांपैकी कोणत्या प्रकारात येते? आता हे प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असणार आहे.
कोणी दाट लोकवस्तीमध्ये राहत असेल, कोणी विरळ लोकवस्तीमध्ये राहत असेल, तर मी राहत असलेली वस्ती यापैकी चित्र ब या प्रकारात येते. पुढचा प्रश्न आहे आकृती 10.4 चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा. आता या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे, तर त्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, नकाशातील वस्त्यांची नावे सांगा. तर नकाशातील वस्त्यांची नावे विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, रेषाकृती वस्ती. आता नकाशा वाचन करताना सुरुवातीला आपल्याला सूची वाचायची आहे आणि त्यानुसारच पुढच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा सूची वाचून घ्या. सूचीमध्ये कोणत्या गोष्टींसाठी कोणते चिन्ह दिलेले आहेत, रंग दिलेले आहेत हे तुम्हाला समजेल. दुसरा प्रश्न आहे, नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी वस्त्या विखुरलेल्या स्वरूपात आहेत. तर नकाशामध्ये अतिउंचावरील प्रदेश आणि जंगलांचे प्रदेश, राखीव वनांचे प्रदेश या ठिकाणी वस्त्या विखुरलेल्या स्वरूपात आहेत. तिसरा प्रश्न आहे, रस्त्यांच्या कडेला असलेल्या व रस्त्यांमधील घरांची मांडणी कशी आहे. तर रस्त्यांच्या कडेला असलेल्या वस्त्यांमधील घराची मांडणी सरळ व अरुंद रेषेत आहे. चौथा प्रश्न आहे, एकवटलेली वस्ती कोठे आहे, ती वस्ती तेथे एकवटण्यामागचे कारण काय असेल. उत्तर आहे, नकाशातील कमी उंचीच्या मध्यवर्ती ठिकाणी एकवटलेली वस्ती आहे. अनेक रस्ते एकत्र येणे, बाजारपेठ, टपाल सेवा व दवाखाने इत्यादी सेवा उपलब्ध असणे इत्यादी कारणांमुळे वस्ती त्या ठिकाणी एकवटलेली आहे. पाचवा प्रश्न आहे, वस्त्यांचे वर्गीकरण करा. 1. उंच सखल प्रदेश व घनदाट जंगल या ठिकाणी असलेली विखुरलेली वस्ती. 2. सपाट व सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, आरोग्य सेवा या घटकांच्या उपलब्धतेमुळे निर्माण झालेली केंद्रित वस्ती. 3. रस्ते व लोहमार्ग यालगत निर्माण झालेली रेषाकृती वस्ती. पुढचा प्रश्न आहे, वस्त्यांच्या विकासादरम्यान कोणकोणत्या प्रक्रिया सुरू होत असतील त्याचा विचार करा व त्यांची यादी तयार करा. उत्तर पाहूयात. वस्त्यांच्या विकासादरम्यान खालील प्रक्रिया सुरू होतात. वस्तीच्या गरजा भागविण्यासाठी छोट्या बाजारपेठेची निर्मिती होते. वस्तीचा विकास साधण्यासाठी उपलब्धतेनुसार उद्योगधंद्यांची निर्मिती होते. सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रस्त्यांची निर्मिती होते. तसेच शाळा, दवाखाने इत्यादी निर्मिती व विकास होतो. तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील महानगरे कोणकोणती. तर भारतातील महानगरे मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू इत्यादी. तुम्ही राहत असलेली वस्ती वरीलपैकी कोणत्या वस्ती प्रकारात येते ते सांगा. आता यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकातील प्रश्न ज्या ठिकाणी आहे ते पृष्ठ क्रमांक बघावा लागतं, त्यानुसार हा प्रश्न तुम्हाला समजेल. तर मी राहत असलेली वस्ती नागरी वस्ती प्रकारात येते. कोणी ग्रामीण भागात राहत असेल त्यांनी ग्रामीण वस्ती प्रकार या ठिकाणी लिहू शकता. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न, मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा. यातील 1. विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांचे वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती असे प्रकार पडतात. 2. वितरणानुसार म्हणजेच आकृतिबंधानुसार मानवी वस्त्यांचे विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती व रेषाकृती वस्ती असे प्रकार पडतात. दुसरा प्रश्न आहे, केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा. आता या दोन्हीतला फरक आपण या ठिकाणी लिहूया. केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती. त्यातील 1. केंद्रित वस्तीमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात, तर विखुरलेल्या वस्त्यांमधील घरे एकमेकांपासून दूर असतात. 2. केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध असतात.
तर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसतात. 3. केंद्रित वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते. तर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. तिसरं आहे मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा. तर याचं उत्तर आहे 1. मानवी वस्तीच्या स्थानावर भूरचना, जमीन किंवा मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणी पुरवठा, नदी किनारा यांसारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात. 2. पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल प्राकृतिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात. 3. उदाहरणार्थ राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याचे आढळते. चौथा प्रश्न आहे मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा. तर याचं उत्तर बघूयात. 1. सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले असतील व त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या असतील. 2. उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी लोकांचा कोळीवाडा, वनोत्पादने गोळा करणाऱ्या आदिवासी लोकांचे आदिवासी पाडे, शेतकऱ्यांच्या वाड्या व वस्त्या इत्यादी अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल. आता पाचवा प्रश्न आहे वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक स्पष्ट करा. तर बघूयात. 1. वाडी या मानवी वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. तर ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंख्या तुलनेने अधिक आढळते. 2. वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. उदाहरणार्थ शेतकऱ्यांची वाडी. तर ग्रामीण वस्तीमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. उदाहरणार्थ शेतकरी, कोळी, कुंभार, दुकानदार इत्यादी. 3. वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते. तर ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते. प्रश्न दुसरा. पुढील विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा. 1. शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते. तर हा मानवी वस्त्यांचा कोणता प्रकार लक्षात येईल? विखुरलेली वस्ती. 2. वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. तर हा वस्त्यांचा कोणता प्रकार आहे? केंद्रित वस्ती. 3. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात. रेषाकृत वस्ती. 4. ही वस्ती समुद्र किनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते. रेषाकृत वस्ती. 5. प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात. विखुरलेली वस्ती. 6. ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते. केंद्रित वस्ती.
7. घरे दूर-दूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. विखुरलेली वस्ती. 8. घरे एकमेकांस लागून असतात. हा केंद्रित वस्तीचा प्रकार येईल. आता या ठिकाणी आपल्याला अजून एक आकृती दिलेली आहे. तर त्या आधारे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न दुसरा आहे, आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा. त्यामध्ये ए वस्तीमध्ये 5 ते 6 घरे असून गावात इतर सुविधा नाहीत. तर हा प्रकार आहे विखुरलेल्या वस्तीचा. आता या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये ए, बी, सी आणि डी तर असे वस्तींचे प्रकार दिलेले आहेत. ते निरीक्षण करून घ्या. त्यानुसार उत्तरे तुम्हाला देता येतील. बी वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे. तर हा नागरी वस्ती किंवा केंद्रित वस्तीचा प्रकार येईल. सी वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत. तर हा ग्रामीण वस्ती किंवा रेषाकृती वस्तीचा प्रकार येईल. डी वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे, तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत. तर हा केंद्रित वस्तीचा प्रकार येईल. सी ही रेखाकृती वस्ती आहे. ती तेथे विकसित होण्याची 2 कारणे सांगा. तर उत्तर पाहूया. सी ही रेखाकृती वस्ती आहे. ती तेथे विकसित होण्याची 2 कारणे आहेत. 1. सी हे ठिकाण पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी आहे. 2. या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.